आपला आजचा विषय आहे योगा, मेडिटेशन, सम्यक समाधी, विपश्यना. हे सगळं शास्त्रीय आहे की अशास्त्रीय आहे? मला स्वतःला असं वाटतं की याचं उत्तर आहे किंवा नाही या दोन शब्दामध्ये देण्यापेक्षा आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो की आज लोक योगाकडं का वळत आहेत, मेडिटेशनकडं का जात आहेत आणि झुंडीच्या झुंडी अशा योगगुरूच्या बुवाबाजीला का बळी पडत आहेत. योगाकडे जाणारा नेमका कोणता वर्ग आहे? तर या सगळ्या गोष्टींची कारणेमीमांसा करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. योगाकडे जाणारा वर्ग हा मुख्यत्वे शहरातला आहे. नवशिक्षा दुःखाची मुक्ती होणार आहे हे जे काही सांगितलं जातं ते खरंच खरं आहे का? आणि समजा ते खरं असेल तर त्यातलं काठिण्य विचारात घेता ते तुमच्या आमच्या आवाक्यात आहे का? आता या गोष्टीचा जर आपण विचार केला तर काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. काय आहे तर मी थोडासा योगाचा इतिहास सांगतो आणि मग आपल्याला मुख्य विषयाकडे वळता येईल. योगाचा इतिहास काय आहे तर पहिल्यांदा तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केला. बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर त्यातून त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितले, म्हणजे सम्यक बुद्धी, सम्यक व्यायाम वगैरे वगैरे, आणि त्याचा शेवट आहे सम्यक समाधी. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात काय बुद्धांनी सांगितलं? बुद्धांनी सांगितली चित्तशुद्धी करा. चित्तशुद्धी करणं, आत्मशुद्धी करणं हे लक्षण आहे. आणि मग तुम्हाला जर बौद्ध भिक्खू बनायचं असेल तर बौद्ध भिक्खू बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या संसाराचा त्याग करावा लागायचा आणि संन्यास घ्यावा लागायचा. मग भगवी वस्त्र वगैरे घालून हे लोक बौद्ध भिक्खू व्हायचे. आता हे बौद्ध धर्माच्या बाबतीत मी सांगितलं. तसंच जैनांच्यामध्येही काही प्रमाणात हे सगळं आहे, म्हणजे अपरिग्रह असणं वगैरे वगैरे वगैरे. तर हे झाले बौद्ध, जैन. काही आगमिक शैव परंपरा आहेत, त्याच्यामध्ये हा योग आहे. त्यानंतर साधारणपणे बौद्ध परंपरेच्या ऱ्हासाचा जो काळ आहे, म्हणजे ज्या काळात बौद्ध परंपरा ऱ्हास व्हायला लागलेली आहे, त्या काळामध्ये एक सिद्ध परंपरा उदयाला आली. म्हणजे ही सिद्ध परंपरा काय आहे तर ही सिद्ध परंपरा अशी आहे की ती तुम्हाला ब्रह्मचर्य करायला सांगत नाही. ती काय करायला सांगते तर तुम्ही एका स्त्रीसोबत लग्न करा पण संसार न करता योग करा. म्हणजे हे सिद्ध लोक योगी आहेत, जे आपण 84 सिद्ध वगैरे म्हणतो ते. हे 84 सिद्ध लोक योगी आहेत आणि त्या सिद्ध परंपरेची काही वैशिष्ट्य राची ढेरेने आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, एक म्हणजे ही सिद्ध परंपरा योग प्रधान आहे. दुसरं म्हणजे यांचं उपास्य दैवत शिव आहे. तिसरं म्हणजे हे कर्मकांडापेक्षा चित्तशुद्धीला महत्त्व देतात. हे मूर्तीपूजेपेक्षा देहालाच देवालय मानतात. अशी काही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ते वेद प्रामाण्याऐवजी आत्मप्रामाण्य मांडतात. ते स्त्री शूद्रांचा कैवार घेतात. जाती व्यवस्थेतल्या उच्चनीच भावाला विरोध करतात. हे सिद्ध लोक आणि हे योगी आहेत सगळे, म्हणजे हे योग करणारे आहेत. आणि त्या सिद्ध परंपरेमध्ये नंतरच्या काळात थोडासा वामाचार वाढला आणि मग या वामाचाराचं निर्मूलन करण्यासाठी गोरखनाथ आले. गोरखनाथांनी वामाचाराचं निर्मूलन केलं, पण बाकीची जी सिद्ध संप्रदायाची वैशिष्ट्ये आहेत ती जशीच्या तशी स्वीकारली. म्हणजे कोणती? देहाला देवालय मांडणं, वेद प्रामाण्याऐवजी आत्मप्रामाण्य मांडणं, स्त्री शूद्रांचा कैवार घेणं, योग प्रधान असणं, उपास्य दैवत शिव असणं, या सगळ्या ज्या सिद्ध परंपरेतल्या गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा नाथ परंपरेनं स्वीकारलेल्या आहेत. म्हणून गोरखनाथांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे की योगाब्जिणी सरोवरू तेणे विषय विध्वंसके विरू ते पदिका सर्वेश्वरू अभिषेकिले. म्हणजे गोरखनाथांनी काय केलं तर गोरखनाथ हे योगाब्जिणी सरोवरू आहेत, म्हणजे योग करणारे आहेत. त्याचबरोबर ते विषयाचं विध्वंसन करणार आहेत. म्हणजे ज्या विषयाचं प्रस्त तिकडे सिद्ध परंपरेमध्ये वाढलेलं होतं नंतरच्या काळामध्ये, त्या विषयाच्या परंपरेला, म्हणजे तो जो काही विषय आहे, म्हणजे शब्दस्पर्श रूप रसगंध आपण म्हणतो, त्याच्या आहारी गेलेले लोक, तर याचं निर्मूलन गोरखनाथांनी केलं. आणि दुसरं म्हणजे ते योगी आहेत, त्यांचं योगी पण हे ज्ञानेश्वर माऊली स्पष्टपणे सांगतात. मग पुढं जी लिंगायत परंपरा आली आणि वारकरी परंपरा आली, त्यांच्यामध्ये योगाचं तुम्हाला इतकं महत्त्व दिसत नाही. म्हणजे ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे की योग यागविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. हे सगळं वायाची उपाधी आहे, हे सगळं दंभधर्म आहे, असं कोण म्हणताय? ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. असं ज्ञानेश्वर माऊली का म्हणतायत? याचं कारण
वारकरी परंपरा असेल किंवा लिंगायत असेल परंपरा असेल, तर हे वारकरी परंपरा आणि लिंगायत परंपरेतले जे संत आणि शरण आहेत हे मुख्यत्वे संसारिक आहेत आणि प्रापंचिकांना अशा पद्धतीनं स्वतःचा प्रपंच सोडून योग करणं हे शक्य नाही, त्यांच्या आवाक्यातलं नाही. त्यामुळं या लोकांनी काय केलं तर योगाला तितकं महत्त्व दिलेलं नाही. म्हणजे लिंगायत परंपरेमध्ये योग आहे नाही असं नाही, पण त्याचा पुरस्कार कोण करतं तर सिद्धरामय्या करतात. का करतात? कारण ते पूर्वाश्रमीचे नाथ संप्रदायातले. अजून कोण करतं? आल्लम प्रभू करतात. का करतात? ते पूर्वाश्रमीच्या नाथपंथातले आहेत. आणखी अशा पद्धतीनं योगाचा पुरस्कार कोण करतं? चन्नबसवण्णा करतात, जे अविवाहित आहेत. इकडं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी योगाचं वर्णन आलेलं आहे, पण त्याच ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी आहे की जो स्वधर्मरूप यज्ञ करतो, स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम या अर्थानीचा धर्म नाही, तर जातीनुसार वाटेला आलेलं कर्म करतो, त्याला योग करण्याची गरज नाही. जो कर्म करतो त्याला योग करण्याची गरज नाही असं माऊली सांगतात. काय म्हणतात माऊली? योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा. तुम्ही देवतांतरा न भजावे, हे सर्वतः काही न करावे, स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. तुम्ही व्रतुनियम न करावे, शरीराते न पिडावे, धुरीकही न वचावे, तीर्थाशी गा. तुम्ही तीर्थाला जाऊ नका, योग करू नका, त्यानंतर आणखी काय करू नका, मंत्रयंत्र काही करू नका. मग काय करा तर फक्त तुमचं वाट्याला आलेलं कर्म करा, असा विचार ज्ञानोबाराय मांडतात. पण त्याच ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला काही योगाच्या संदर्भाने काही माहिती आलेली आहे, योगाच्या संदर्भाने काही ओव्या आलेले आहेत. हे का आलेलं असावं? कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा पूर्वाश्रमीच्या नाथपंथातले आहे, म्हणजे पूर्वाश्रमीच्या पंथाच्या प्रभावातून हे झालेले आहे. पण हे दोन्ही पंथ हे कायक प्रधान असल्यामुळं, ते गोरगरिबांच्या श्रमाला महत्त्व देणारे असल्यामुळं, श्रमातच परमेश्वर बघणारे असल्यामुळं, श्रमातूनच मुक्ती मिळते असं मानत असल्यामुळं त्यांनी योगाला तितकंसं महत्त्व दिलेलं नाही. म्हणजे पुन्हा मी हे सांगतो की हे सगळे पंथ ग्रामीण भागातल्या शेतकरी कष्टकऱ्यांचे पंथ आहेत, त्यामुळे यामध्ये तुम्हाला योगाचं फारसं महत्त्व आढळत नाही. आत्ता मुख्य मुद्द्याकडे आपल्या येऊया. तो मुद्दा हा आहे की खरंच योगाने, मेडिटेशनने, सम्यक समाधीने, विपश्यनेने तुमचे सगळे प्रश्न सुटतात का? माझं म्हणणं असं आहे की चित्तशुद्धी हीच जर तुम्ही योगाची व्याख्या करत असाल, चित्तवृत्ती निरोध हा हेच जर तुम्ही योगसूत्र प्रमाण मानत असाल, नीतिमान राहणं हेच जर योगाचं सार आहे असं तुम्ही मानत असाल, तर तुमच्या दुःखमुक्तीचा तो शास्त्रीय मार्ग आहे असं म्हणायला काही अडचण नाही. पण आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे की जर तुम्ही माझ्या सगळ्याच दुःखाची उत्तरं केवळ आणि केवळ योगातून मिळू शकतील असं जर तुम्ही मानत असाल, तर मात्र ते अशास्त्रीय होणार आहे. तुम्हाला मी सांगतो की शाहू महाराजांचं एक उदाहरण आहे. शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये खूप त्रास झाला. जे जाती अभिमानी लोक होते त्यांनी शाहू महाराजांना खूप छळलं आणि छळल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास झाला. आणि मग त्या दुःखाचं, त्या त्रासाचं निवारण करण्यासाठी म्हणून शाहू महाराज तुकाराम महाराजांची गाथा वाचत बसले. म्हणजे काय आहे तर आपल्या जीवनात जो छळ होतो, त्रास होतो, त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. त्यापैकी शाहू महाराजांनी एक केला, ते म्हणजे ते तुकाराम महाराजांची गाथा वाचत बसले. आणि गाथा वाचता वाचता त्यांच्या असं लक्षात आलं, एक अभंग होता, बरे झाले देवा कुणबी केलो, नसता असतो दंभेची मेलो. की देवा बरं झालं मला कुणबी केलंस, नाहीतरी मी दंभाणी उन्मत होऊन मेलो असतो. आणि मग शाहू महाराजांच्या लक्षात आला की अरे मला जो जाती व्यवस्थेमुळे त्रास होतोय, मला या ज्या जाती अभिमानी लोकांनी छळलेला आहे वेदोक्त प्रकरणामध्ये, तसाच त्रास तुकाराम महाराजांना सुद्धा झालेला आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा या लोकांनी असंच म्हणण्याची वेळ आणलेली आहे. मग जर तुकाराम महाराजांना असं म्हणण्याची वेळ आलेली असेल तर मग मलाही तसा प्रसंग येणारच असं शाहू महाराजांना वाटलं. आणि मग शाहू महाराज पुढं गाथा वाचत गेले आणि गाथेमध्ये त्यांना एक अभंग दिसला. तो अभंग असा होता, जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. आणि त्या अभंगातून शाहू महाराजांनी राज्यकारभाराच्या निर्मितीची प्रेरणा घेतली. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये दुःख होतो, त्रास होतो, छळ होतो आणि या सगळ्यातून आपण काहीतरी उपाय शोधत असतो, त्यावेळेला
त्याची उत्तरं ही केवळ मेडिटेशन करून मिळतील असं नाही. म्हणजे शाहू महाराजांनी जर मेडिटेशन केलं असतं तर त्यांना हा अभंगच मिळाला नसता आणि पुढचं काही घडलंच नसतं. पण शाहू महाराजांनी त्या समस्येच्या मुळाशी भिडण्याचं ठरवलं आणि मग त्यांना त्यातून त्यांच्या परीनं, त्यांच्या ताकदीनं, त्या काळाच्या परिस्थितीनुसार त्यातून त्यांना मार्ग दिसला. जे मला जे काही सांगायचं आहे ते हे आहे की तुम्हाला जेव्हा त्रास होतो, जेव्हा दुःख होतं, तेव्हा त्याची सगळी उत्तरं तुम्हाला मेडिटेशन देईल असं नाही. कारण मेडिटेशनमुळे ती समस्याच तुम्हाला उद्भवलेली नाही. हां, काही काळ त्या मेडिटेशनमुळे तुम्हाला शांत वाटलं असेल, कदाचित दुःखापासून मुक्ती झाल्याचा भास झाला असेल, पण ते तितकंसं खरं नाही. का खरं नाही? कारण एका नावेमध्ये जर पाणी आलं काही छिद्र पडल्यामुळं, तर ते तुम्ही पाणी काढून टाकण्यापेक्षा ती छिद्र बुजवणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे पाणी तुम्ही किती वेळ काढू शकता? जास्त वेळ नाही काढू शकत. सतत ते पाणी येतच राहणार आहे. त्यासाठी ती छिद्र बुजवणं हे महत्वाचं आहे. योग करणं, मेडिटेशन करणं म्हणजे ती पाणी काढून टाकण्यासारखं आहे. दुःख येणारे मार्ग बंद करण्याऐवजी दुःख उपसताय तुम्ही, पण दुःख ज्या मार्गातून येते ते मार्ग सुरूच आहे. त्यामुळे मग त्याच्यातून तुम्हाला मुक्ती कशी मिळणार? त्याच्यातून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर इतरही काही पर्याय तुम्हाला स्वीकारावे लागतील. म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं की योग, मेडिटेशन, सम्यक समाधी याचा जर अर्थ चित्तशुद्धी असा असेल तर ती चित्तशुद्धी सगळ्यांनाच अभिप्रेत आहे. त्याच्याशी कुणाचंच काही वैर असण्याचा प्रश्न नाही. त्याच्याशी कुणाचे मतभेद असण्याची काही गरज नाही. कारण सगळेजण माणूस नीतिमान असला पाहिजे, त्यानं प्रामाणिकपणे आयुष्य जगलं पाहिजे असं मानतात. आता मला इथं गाडगेबाबांच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो की गाडगेबाबांच्या घरी त्यांचा जो सावकार होता, त्या सावकारानं जमिनीवर जप्ती आणण्याचा प्रयत्न केला. त्याला गाडगेबाबांनी विरोध केला आणि मग गाडगेबाबांनी विरोध केल्यानंतर शेवटी गाडगेबाबांना त्रास झाला आणि गाडगेबाबांनी घर सोडायचं ठरवलं आणि गाडगेबाबांनी घर सोडलं. कित्येक वर्ष ते भ्रमंती करत होते. आता त्याला काय तुम्ही योग म्हणणार नाही, त्याला काय आपण मेडिटेशन म्हणणार नाही. पण गाडगेबाबांनी या भ्रमंतीमध्ये काय केलं? गाडगेबाबांनी हे सगळं फिरत असताना काय केलं तर प्रबोधनकारांचे शब्द आहेत, त्यांनी षडरिपूंचं दमन केलं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे त्यांनी मारून टाकले. निर्भयतेची अचाट कमावणी केली असं प्रबोधनकार म्हणतात. ही निर्भयता त्यांनी कशी कमावली? तर ते जिथं जायचे तिथं फार विक्षिप्तपणाने गाडगेबाबा वागायचे. म्हणजे गाडगेबाबा काय करायचे, जर समजा एखाद्या ठिकाणी गेले तर त्यांना जेवण मागायचे. ते म्हणणार शिळपाकं देऊ का? नाही ताजं द्या म्हणायचे. मग ते एखादी काहीतरी ताजं आणून दिलं का भाकरी नको, चपाती द्या म्हणायचे. मग ते चिडून मारायचे. कुठेतरी जाऊन पाणी मागायचे. मग कुठल्या जातीचे तुम्ही म्हटल्यावर मी अस्पृश्य आहे म्हणायचे. मग त्यांनी मारायचं. हे असं दमन केलं. स्वतःच्या अंतःकरणात असलेले जे काही विकार आहेत त्या विकारांचं आपलं गाडगे महाराजांनी दमन केलं. षडरिपूंचं दमन केलं आणि अचाट अशा प्रकारची निर्भयता कमावली. पण त्यांनी नंतर काय केलं? केवळ माझ्या एकट्याची चित्तशुद्धी झाली, मी एकट्याने षडरिपूवर मात केली म्हणून प्रश्न मिटणार नाहीये. मला जे दुःख आलेलं आहे ते कशामुळे आलेलं आहे? ते सावकारशाहीमुळे आलेलं आहे. ते माझ्या घरात असलेल्या अज्ञानजन्य अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांच्यामुळे आलेलं आहे. म्हणजे माझ्या दुःखाची उत्तरं केवळ माझ्या अंतःकरणात असलेल्या विकारांमुळे आलेली नाहीत, तर त्या विकारांबरोबरच ती दुःख, तो सगळा त्रास मला समाज रचनेतल्या काही मूलभूत दोषांमुळे आलेलं आहे आणि ते दोष काढून टाकून समाज शुद्धी करणं हे त्याच्यावरचं उत्तर असू शकतं असं गाडगेबाबांना वाटलं. आणि मग गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून या समाज रचनेच्या बदलासाठी आवश्यक ते मुद्दे मांडायला सुरुवात केली. गाडगेबाबांनी काय केलं? गाडगेबाबांनी त्यांच्या कीर्तनामध्ये लोकांना सांगितलं की तुम्ही सणवार साजरे करू नका, एक वेळ फाटकं लुगडं नेसा, परंतु तुम्ही कर्ज काढू नका. का गाडगेबाबांनी असं सांगितलं? कारण तुम्ही जर कर्ज काढलं तर तो सावकार तुम्हाला फसवणार, तुमच्या जमिनीची जप्ती आणणार किंवा जमिनीमध्ये तुम्ही जे काही कमवलेलं आहे तो लुबाडून नेणार. त्याच्यामुळं केवळ अंतःकरणाची शुद्धी करून, केवळ मेडिटेशन करून दुःखमुक्ती होणार नाही, तर समाज रचनेतला सावकारीचा जो मूलभूत दोष आहे
तो दोष सुद्धा त्याचबरोबर काढला पाहिजे. म्हणजे पृथ्वी जशी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तसं स्वतः शुद्ध होता होता समाज शुद्धीकरण हे वारकरी परंपरेचं तत्व गाडगेबाबांनी आचरणात आणलेलं दिसतं. त्या काळामध्ये सावकारीचा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि मूलभूत स्वरूपाचा होता. कारण सावकारशाहीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी याच्या विरुद्ध आवाज उठवलेला होता. न्यायमूर्ती रानडेंनी या संदर्भात काही प्रयत्न केलेले होते. त्याच्यानंतर महंत ज्ञानगिरी बुवांनी सावकाराच्या सह्या करायला शिकून अनेक खोटे कागद करून शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे त्या काळात मुख्य प्रश्न सावकारकीचा होता. म्हणजे गाडगेबाबांनी तोच प्रश्न आपल्या कीर्तनातून बहुजन समाजासमोर मांडलेला आहे. पण हे करत असताना गाडगेबाबांनी एक महत्वाची गोष्ट केलेली आहे की गाडगेबाबा केवळ त्यांना शिव्या देत बसलेले नाहीत. गाडगेबाबांनी काय केलं? गाडगेबाबांनी सांगितलं की ते गुजर, मारवाडी, ब्राह्मण हे का श्रीमंत आहेत? कारण ते विद्या शिकतात. म्हणजे महात्मा फुलेंनी जे सांगितलं की शिक्षणातून तुमची प्रगती होईल, तुमच्या सगळ्या दुःखाच्यामुळे तुम्ही शिक्षण घेत नाही याच्यात आहेत. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी आपलं गाडगेबाबांनी सुद्धा शिक्षण घ्या असा उपदेश केला. आणि केवळ उपदेश केला नाही, त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना शिक्षणासाठी मदत केली. मी गाडगेबाबांवरती इतक्या वेळ बोलण्याचं कारण असं आहे की मला स्वतःला गाडगेबाबा हे सगळ्यात मोठे आध्यात्मिक पुरुष वाटतात. त्यांच्या पलीकडचं अध्यात्म कळलंय असं जर कोणी दावा करत असेल तर त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. म्हणजे आजचे कथित योगगुरू मोठं उद्योगाचं साम्राज्य उभारतात, त्यातून प्रचंड पैसा कमावतात. गाडगेबाबांनी असं काहीही केलेलं नाही. उलट त्यांना जो पैसा आला त्यातून त्यांनी अस्पृश्यांसाठीच्या धर्मशाळा काढलेल्या आहेत, त्याच्यातून त्यांनी समाजोपयोगी काम केलेलं आहे. म्हणजे गाडगेबाबा सुद्धा एका अर्थाने आध्यात्मिक आहेत, पण ते आध्यात्मिक असले तरी त्यांचं अध्यात्म केवळ स्वतःच्या चित्तशुद्धीपुरतं मर्यादित नाही, तर ते समाजाच्या शुद्धीपुरतं मर्यादित आहे, विस्तारित आहे. तसं आपल्याला सुद्धा योग म्हणजे चित्तशुद्धी असं जर आपण मांडलं तर ती चित्तशुद्धी करावीच लागेल. पण त्या चित्तशुद्धीच्या पलीकडे जाऊन समाजशुद्धी सुद्धा करावी लागेल की जी संतांनी केलेली आहे, जी गाडगेबाबांनी केलेली आहे. मी शाहू महाराजांची आणि गाडगेबाबांची दोन उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवून एवढं सांगतो की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आपल्या सगळ्या दुःखमुक्तीची उत्तरं ही योगात मिळणार नाहीत. फक्त आपली चित्तशुद्धी होईल, ते पण योग हे चित्तशुद्धीचं साधन आहे असं मानलं तर. बरेच जण त्याला चित्तशुद्धीचं, आणि एकामध्ये तुम्ही हिरा टाकला आणि एकामध्ये तुम्ही साखर टाकली. साखर टाकल्यावर काय होईल? एक 20 मिनिटांनी आपण बघितलं, त्या ज्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरलेला तुम्ही हिरा टाकलेला आहे त्यातला हिरा काढून घेतला, काय होईल? पाणी आहे तसं राहील. मघाशी चमकत असणारं पाणी हे आता तुम्हाला त्याच्या पूर्वस्थितीमध्ये दिसेल. या उलट तुम्ही ज्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे त्या पाण्यातली साखर तुम्हाला काढता येणार नाही, कारण ती पूर्णपणे विरघळून गेलेली असणार आहे आणि त्याचा साखरेचा जो काही गोडी आणण्याचा गुणधर्म आहे तो त्याच्यामध्ये उतरलेला असणार आहे. म्हणजे जोपर्यंत हिरा त्या पाण्यामध्ये आहे तोपर्यंत त्या हिऱ्याचा त्या पाण्याच्या चकाकी दिसण्यासाठीचा उपयोग आहे, नंतर काहीच त्याचा उपयोग नाही. तसं मेडिटेशन करून तुम्हाला जी दुःखमुक्ती मिळणार आहे ती तेवढ्यापुरती असणार आहे. पण जर तुम्ही सामाजिक जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधली तर मघाशी म्हटल्याप्रमाणे त्या साखर एकदा पाण्यात विरघळली का तुम्हाला ते पाणी कायमचं गोड राहणार आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जे सम्यक समाधी आणि समाधी याच्यामध्ये जो फरक केला, भारत पाटणकरांनी त्याच्यावरती जी मांडणी केली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की समाधी ही तुम्हाला काही काळापुरती आनंद देणारी आहे, या उलट सम्यक समाधी जी आहे ती तुम्हाला कायमस्वरूपी आनंद देणारी आहे. म्हणजे तुकोबाराय एका अभंगामध्ये असं म्हणतात की धन्य म्हणवी न इहलोकी लोका भाग्यामी तुका देखीला. लखलखीत अशा प्रकारचं जाज्वल्य आत्मभान प्रगट करत असताना आमचे तुकोबाराय काय म्हणतात? इहलोकातल्या लोकांना मी असं म्हणायला लावेन की आमचं भाग्य आम्ही तुकोबारायांना पाहिलेलं आहे. हा जो आत्मविश्वास तुकोबारायांच्यामध्ये आहे, या आत्मविश्वासाचं मूळ कारण तुकोबाराय हे स्वतःच्या आध्यात्मिक दुःखमुक्तीबरोबरच समाजाचं शुद्धीकरण करण्यासाठी समाजरचनेतल्या मूलभूत दोषांच्या मुळाशी भिडलेले आहेत आणि त्या समाजरचनेतल्या दोषांचं निवारण करण्याचा ते प्रयत्न करतायत. म्हणून ते म्हणतायत की बाबा आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, मना द्यावी नीत असं म्हणत नाहीत. योग करणं, मेडिटेशन करणं म्हणजे मना द्यावी नीत आहे, मनाला नीतीची शिकवण देणं आहे. तुकोबाराय म्हणतात जगा द्यावी नीत, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, जगाला नीतीची शिकवण देणार आहे.
रात्रंदिणामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जगही बदलायचं आहे आणि मनही बदलायचं आहे. बाबासाहेब काय सांगतात? बुद्धाचा उद्देश जगाला बदलणं हा होता. म्हणजे जग बदलण्याबरोबरच आपलं मनही बदललं पाहिजेच, पण केवळ मन बदलून आपल्याला जग बदलता येणार नाही, आपली सगळी दुःख मिटणार नाहीत. त्याच्यासाठी सामाजिक प्रश्नांशी आपण भिडलं पाहिजे. म्हणजे शाहू महाराज जर केवळ योग करत बसले असते किंवा योगावर जे तुकोबारायांनी काही अभंग लिहिलेले तेच तेवढे वाचले असते, तर त्यांना त्यांच्या दुःखाची उत्तरं शोधता आली नसती. शाहू महाराजांना त्यांच्या दुःखाचं उत्तर कुठं मिळालं? तुकाराम महाराजांनी जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जो अभंग लिहिलेला होता, सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये बरे झाले देवा कुणबी केलो हा जो अभंग लिहिला होता, त्या अभंगामधून त्यांना ही प्रेरणा मिळाली होती. त्या प्रश्नाचं निवारण त्यांना त्या अभंगांमधून करता आलं. म्हणून आपल्याला योग, मेडिटेशन, विपश्यना, ध्यानधारणा हे सगळे मार्ग हे अंशतः तुम्हाला नीतिमान बनवणारे आहेत, पण तुमच्या सगळ्या दुःखमुक्तीची उत्तर ते शोधू शकणार नाहीत. आणि तोही योग कोणता मी म्हणतोय? तोही फक्त चित्तशुद्धी करण्याची जी योगाची पायरी आहे त्याच्याबद्दल मी म्हणतोय. पूर्ण योग तर त्याच्यात तुम्हाला काही मिळणारच नाही. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात की योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, हे सगळं तर दांभिकच असणार आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण त्यातला जेवढा नीतीचा भाग आहे तेवढा स्वीकारणं गरजेचं आहे. पण त्याचा जो बाकीचा भाग आहे तो काय स्वीकारण्याची आजच्या काळात तरी ते सगळं अप्रस्तुत ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यातला जो मनाच्या शुद्धीकरणाचा भाग आहे तेवढा घ्यावा आणि धर्माला अधिकाधिक समाजाभिमुख बनवणं, धर्माला अधिकाधिक मानवाभिमुख बनवणं. बाबासाहेबांनी जे सांगितलं की धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. म्हणजे आज जे सांगितलं जातं की धर्माचं रक्षण माणसाने केलं पाहिजे, ऍक्च्युली माणूस हा धर्माचं रक्षण करण्यासाठी नसतो, धर्म माणसाचं रक्षण करण्यासाठी असायला पाहिजे, हे बाबासाहेब सांगतायत. धर्मे रक्षिती रक्षितः असं जरी म्हटलं असलं की धर्माचं तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल, पण तसं घडत नाही हो. प्रत्यक्षामध्ये धर्मरक्षण करेलच असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून माझा मुख्य जो भाग आहे तो हा आहे की तुम्हाला आणि परत त्याच्यात नंतरचा काय प्रश्न आहे आणखी सांगू का, की योग, मेडिटेशन, ध्यानधारणा, विपश्यना हे सगळे करणारे जे बुवा आहेत हे पुन्हा योगाची पहिली पायरी चढलेले नसतात. म्हणजे योगाची पहिली पायरी काय आहे? अपरिग्रह आहे. म्हणजे काही पैसा मिळवू नका असं आहे. आणि या योग गुरूंची मोठी उद्योग साम्राज्य उभी राहिलेली आहेत, हे प्रचंड श्रीमंत आहेत. आणि जर हे योग गुरु इतके श्रीमंत असतील आणि अशा पद्धतीची बुवाबाजी जर या योगाच्या माध्यमातून कुणी वाढवत असेल, तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की अरे जे योगाची पहिली पायरी चढू शकलेले नाहीत ते आम्हाला काय योग शिकवणार आहेत? म्हणजे योग साधनेमध्ये वाढणारी बुवाबाजी हा एक महत्त्वाचा प्रश्न आज बनलेला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नेहमी उदाहरण द्यायचे, निर्मला माता. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची जी प्रक्रिया होती अध्यात्मामधली ती अत्यंत किचकट होती आणि ती मी आता सोपी केलेली आहे, असा दावा त्यांनी केलेला होता. पण त्याचं काही स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही. म्हणजे मला सांगण्याचा माझा मुद्दा काय आहे, हे जे काही सगळे आध्यात्मिक बुवाबाजी चाललेली आहे, योग परंपरेतली बुवाबाजी चाललेली आहे, हे सगळं एवढं चालून सुद्धा समाजात भ्रष्टाचार आहे, समाजामध्ये अनितिमान माणसं आहेत, समाजामध्ये युद्ध चाललेली आहेत, गुंडगिरी चाललेली आहे. म्हणजे योग जर तुमची चित्तशुद्धी करत असेल, भरपूर लोक योग करत असतील, तर मग हे सगळं कसं काय चाललेलं आहे? पुन्हा योग करणारेच लोक असं करतायत, हे आणखी त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. तर माझा मूळ मुद्दा जो आहे तो हा आहे की पहिली गोष्ट तर योग करून सुद्धा जर तुम्ही अनितिमान होत असाल तर तुमच्या योगालाच काय अर्थ राहणार नाही, ते सगळंच अशास्त्रीय बनून जाईल. म्हणून तुम्ही नीतिमान बनणं हा पहिला पर्याय असणार आहे. तुम्ही नीतिमान बनलं पाहिजे आणि तुम्ही समाजाच्या शुद्धीकरता व्यवस्था परिवर्तनाकरताही काही प्रयत्न केले पाहिजेत, तरच तुम्ही काय म्हणूयात त्याला आपण हे सगळं शास्त्रीय पद्धतीने त्याच्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकाल. अन्यथा ही योग परंपरेतली बुवाबाजी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कारण मी भाषणाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे योग परंपरेमध्ये
आपल्या जे अलीकडे बुवा बाबांचं प्रस्थ वाढलेलं आहे ते विज्ञानाच्या भाषेत हे सगळं योग सांगायला लागलेले आहेत. त्यामुळं लोक आणखी गोंधळून गेलेले आहेत. अरे हे काय विज्ञानच आहे की, म्हणून ते तिकडे चाललेले आहेत. म्हणजे ते काहीतरी यज्ञबिज्ञ करत असते तर लोक तिकडे फारसे वळले नसते. ते काहीतरी दुसरे पशुबळी वगैरे देत असते तरी लोक तिकडे वळले नसते. पण ते विज्ञानाच्या भाषेत तुम्हाला योग सांगायला लागलेले आहेत. आणि ते स्वतः योगी नाहीत, हे पुन्हा मी सांगतोय, ते योगी नाहीत. कारण ते जर योगी असते तर त्यांनी हे उद्योगाचं साम्राज्यच उभं केलं नसतं, त्यांनी धंदा केलाच नसता. कारण अपरिग्रह हे योगाचं मूळ तत्व आहे. पर त्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. संसारिकांच्या हे आवाक्यातच नाही. सर्वसामान्य संसारिक माणसांच्या या सगळ्या गोष्टी आवाक्यातच नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी जे सांगितलंय की तुमचं कष्ट करणं, तुमचा कायक हाच तुमचा योग आहे, हे जे बसवण्णांनी सांगितलेलं तेच तत्व ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की जे तुम्ही रोजचं श्रम करता तोच तुमचा योग आहे, बाकीच्या योगाची गरज तुम्हाला नाही. म्हणजे एका बाजूला योगाची सगळ्यात महत्त्वाची मर्यादा म्हणजे योग समाज परिवर्तनाची भाषा बोलत नाही, तो केवळ आत्मपरिवर्तनाची भाषा बोलतो. दुसरी गोष्ट म्हणजे योगामध्ये वाढलेली बुवाबाजी अत्यंत घातक स्वरूपाची आहे. म्हणजे आसाराम बापू सुद्धा स्वतःला योग साधक मानत होते, ते योगच लोकांना शिकवत होते. असे अनेक लोक तुम्हाला सांगता येतील. म्हणजे योगामध्ये वाढणारी बुवाबाजी ही योगाची मर्यादा आहे. योगामध्ये केवळ असणारा आत्मपरिवर्तन ही योगाची एक प्रमुख मर्यादा आहे. संसारिकांच्या अशक्य कोटीमध्ये योग असणं ही एक मर्यादा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जे तुम्ही याला जाऊन करता, कशाला, कुंभमेळ्याला लोक जातात, त्यांच्या जर देहदंडनाच्या अत्यंत कठीण अशा प्रकारच्या साधना जर तुम्ही बघितल्या, म्हणजे ते लोक पाय असा वर करणं किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या अत्यंत कठीण आहेत. आणि अशा प्रकारे स्वतःच्या देहाचं दंडन करणं, देहाला छळ करणं, हे जे काही तत्व काही धर्मामध्ये होतं पूर्वी, आपल्या वैदिक धर्मांमध्ये सुद्धा, पण ते देहाचं दंडन सुद्धा वारकरी परंपरेला मान्य नाही आणि देहाचा लाड सुद्धा मान्य नाही. याच्या मधला सम्यक मार्ग संतांनी सांगितलेला आहे. म्हणजे अति त्यागही नको आणि अति भोगही नको, त्याच्या मधला जो मार्ग आहे. आणि त्या मधल्या मार्गातल्या माणसाला योगाची नीतिमत्ता जी आहे, योगातून साध्य होणारी, तेवढी संतांना मान्य आहे. बाकीच्या गोष्टी या संतांना मान्य नाहीत. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आज जे काही योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा, विपश्यना या सगळ्याच्या नावाखाली जे काही चालू आहे त्याला आत्ता रोखण्याचे मी तुम्हाला काही उपाय मला जे वाटतात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं म्हणजे हे सगळे लोक ज्या वर्गातून आलेले आहेत त्यांच्या काही समस्या आहेत. अस्थिरता आहे, आगतिकता आहे, पैसा केंद्रित शिक्षण आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्या अपराधीपणाची भावना आहे. आणि त्या सगळ्यातून हे लोक इकडे योगाकडे वळलेले आहेत. ते नष्ट करणं हा एक उपाय झाला. दुसरी गोष्ट, धर्मातला केवळ आध्यात्मिक भाग ते पुढे नेऊ पाहतायत आणि तेही विकृत पद्धतीनं पुढे नेऊ पाहतायत. त्यावेळी आपल्याला धर्मातला नीतीचा आणि समाजाभिमुख जो काही भाग आहे तो पुढे आणणं बाबासाहेबांच्या प्रमाणे, गाडगेबाबांच्या प्रमाणे, न्यायमूर्ती रानडेंच्या प्रमाणे, कलबुर्गीच्या प्रमाणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपली राहून जाते ती अशी की तुम्ही एक एक बुवा उघडा पाडला तर बुवाबाजीचा प्रश्न मिटत नाही. म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असं म्हणायचे की एक एक ढेकून तुम्ही मारू शकत नाही, त्याच्यापेक्षा जर एक औषध आणलं तर सगळे ढेकून तुम्हाला एकदम मारता येतील. मला वाटतं की एक एक बुवाला उघडं पाडणं, एकेका बुवाला एक्सपोज करणं, की जो पैशाचा काळा बाजार करतो, जो स्त्रियांच्या बरोबर गैरव्यवहार करतो, जो खऱ्या अर्थानं काही या आध्यात्मिक नाही आहे असा जो कुणी आहे, त्याला असं एकट्या एकट्याला उघडं पाडून ते उत्तरोत्तर निर्माणच होत जाणार आहेत. तुम्ही किती जणांसोबत लढणार आहे, त्याला काहीतरी उपाय पाहिजे. म्हणजे लोक अध्यात्माकडे वळत आहेत, त्याची कारण आपल्याला माहिती आहेत, पण ती अध्यात्माकडे वळलेली लोक त्यांच्या लोकश्रद्धेला चांगलं वळण लावण्यासाठी आपल्याला सुद्धा धर्माचा आश्रय घ्यावा लागेल आणि धर्मातला जो सामाजिक भाग आहे तो प्रकर्षाने पुढे आणावा लागेल. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे जे गाडगेबाबांच्या चरित्रामध्ये म्हणतात की गाडगेबाबांनी लोकश्रद्धेला वळण लावलं,
ते लोकश्रद्धेला वळण लावणं ही आपली जबाबदारी आहे. कारण असं एकेका बुवाला उघडं पाडून आपल्याला हे प्रश्न मिटणार नाही आहेत.